हर 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 ठीक हर 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 ठीक 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 हर 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 स्वागत सर्वप्रथम या विघ्नाच्या मित्रांना वंदन करून रंगभूमी रंगदैवत या नटेश्वराला वंदन करून माझ्या गावची ग्रामदेवता आई कोटेश्वरी मानाई भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेल्या माझ्या या तमाम राजकला प्रेमी रसिक माझ्या प्रेक्षकांना मी शाहीर संदीप मोरे मुक्काम पोस्ट दांगे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय हनुमान नाच मंडळ चिंचगड खेड आमच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कला प्रेमी रसिक माझ्या प्रेक्षकांना शाहीर संदीप मोरे आणि संपूर्ण टीमचा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा रसिक आज या ठिकाणी हाऊसफुल शो जो तुम्ही करून दाखवला आणि या मंडळाचे सर्व सन्माननीय तुकाराम दादा एडगे साहेब दादा मंडळ राजापूर लांजा साखर मतदारसंघातील एक उत्तम व्यक्तिमत्व समाजसेवक त्यांनी ही कोकणाची लोककला विनामूल्य या ठिकाणी रसिकांसाठी ठेवलेली आहे आणि रसिक प्रेक्षक सगळे दाद देत आहेत शांत चित्ताने हा कार्यक्रम पाहत आहेत त्या दादाला शाहीर संदीप मोरे बुवांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा कारण एवढं संपूर्ण नियोजन करणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये उत्तम नियोजन साहेबांनी केलेलं आहे तसेच आज मला वर्षानुवर्ष संगीताची साथ लागते ते माझे लोकप्रिय ढोलकीपट्टू विश्वदादा सुतार कीबोर्ड मास्टर माझे पंकज दादा काताळे बँड मास्टर प्रणव दादा काताळे आणि बँजो मास्टर सौरभ दादा देवरुखकर यांना सुद्धाही मोरे बुवांचा मानाचा मुद्रा जो हा उत्तम साऊंड आहे साईराम
साऊंड सिस्टम आमचे मित्र बंधू राजूदादा पड्या त्यांना सुद्धा मोठेबाबांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। या ठिकाणी बरेचसे मान्यवर शाहीर मंडळी आली आहेत जी मला भेटून गेली, अनेक लोक असतील त्याच्यामध्ये सन्माननीय माझे प्रतिस्पर्धी शाहीर म्हणा मित्र म्हणा तुरेवाले शाहीर लोकप्रिय शाहीर तुषारजी पद्देरी बुवा, माझे गुरु समाज गोसाई बुवा, माझे शक्तिवाले शाहीर आमच्या घराण्यातील लोकप्रिय शाहीर सचिनजी कदम बुवा, तसेच माझे मित्र शाहीर संतोषजी कोल्हाटे बुवा तुम्हाला सुद्धाही मानाचा मुद्रा। या ठिकाणी सन्माननीय सुधाकर मास्कर तसेच शिवाजी टोकरे सचिन दादा साळी माझे आलेले आहेत, अविनाशदादा तांबे माझे उमाजी भाऊ आलेले आहेत, तसेच काशीनाथ गुरुले अजय भाई किशोर सुनंद बुवा येत आहेत त्यांना सुद्धाही मोरे बुवांचा मानाचा मुद्रा। तसेच गणपत लांबोरे लोकप्रिय या कलेवरती आमचं प्रेम आहे त्यांना सुद्धाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो। आमचा पंकजदादा सुद्धा गावावरून आले त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। बरेचशी मंडळी आहेत सगळ्यांना मानाचा मुद्रा करायला लागला तर वेळ खूप झालेला आहे। आता माझे प्रतिस्पर्धी शाहीर ह्या वर्षामध्ये पहिलीच बारी आमची आहे नागोरी वंचिनी माझी बारी म्हणजे बारी करणार आजची लक्षात घ्या। फुकट आहे फुकट बुवाला देतो सुकट जवला काढायचं नाही बुवा पण सुकट भाजून देणार तुम्हाला लांबोरी बुवा तुम्हाला सुद्धाही शाहीर मोरे बुवांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा लोककला आहे लोक आणि आपण या ठिकाणी सर्व झोपलेले आहात ही लोककलेची परंपरा आहे। बुवा माझा पास घेऊन जायचा आहे तुमचा विषय आणायचा आहे माझा विषय घेऊन जायचा आहे आम्हा दोन्ही कलावंतांना दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य करा ही अपेक्षा बाळगून मी माझ्या कथापुरीला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। सुखावले माझे मन उद्या एकादशी आहे म्हणून छान विषय आज मायबाप प्रसिद्धपेक्षा तुम्हीच आमचे विठ्ठली रखमाई आहात म्हणून काय म्हणताय का सुखावले माझे मन गर्दीतली पाहू ऊर्जा मिळाली या रणांगणात उभा राहू करतो सुरुवात मी गीत गायनाला करतो सुरुवात मी या गीत गायनाला रसिका तुमच्या कपाळाची धूळ माझ्या मस्तकी लावतो पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गातो हा नश्वर देह त्यांच्या चरणाशी ठेवितो जो जो भक्त पंढरीच्या वारीला पायी जातो आणि खरा कर्मात याला कळतो तोच समाधानी होतो ऐका विषय छान आहे येईन पंढरीला देवा मी पायी पायी देवा विठुराया येईन पंढरीला देवा मी पायी पायी या मायले करांची या मायले करांची आहे विठुर रखमाई येईन पंढरीला
देवा मी पायी पायी पंढरीला देवा मी पायी पायी येईन पंढरीला देवा मी पायी पायी येईन पंढरीला देवा मी पायी पायी या माया लेकरांची या माया लेकरांची आहे विठुरा तुमाई पायी पायी येईन पंढरीला देवा मी पायी पायी या माया लेकरांची या माया लेकरांची झाली विठुरा तुमाई पंढरीला देवा मी पायी पायी येईन पंढरीला देवा मी पायी पायी अनंताचा सोहळा सारे डोळ्यात पाही देवा अनंताचा सोहळा सारे डोळ्यात पाही या माया लेकरांची या माया लेकरांची झाली विठुरा तुमाई पंढरीला येईन पंढरीला देवा मी पायी पायी तुझे गोड नाम मुखी सदैव माझ्या राही तुझे गोड नाम मुखी सदैव माझ्या राही या माया लेकरांची हो या माया लेकरांची आहे विठुरा तुमाई पंढरीला देवा मी पायी पायी येईन पंढरीला देवा मी पायी पायी या माया लेकरांची या माया लेकरांची झाली विठुरा तुमाई पंढरीला देवा मी पायी पायी येईन 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 पंढरीला
देवा मी पायी पायी श्री गजानन बोल गाव देवी बोल शक्ती अखंड सदा घराण्याचा योगेश्वर विठोबाशोक मादे यांचा जय हनुमंतनाथ मंडळाचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा ठीक आहे नक्की नक्की बघा विषय गणाचा छान आहे प्रत्येक वर्षी नवनवीन गण देण्याचा प्रयत्न माझा असतो म्हणून लांबोरे बुवा तुमचे पण गण लय फेमस आहेत शुभेच्छा परंतु गण हा गण असतो तो गण कसा असावा माझ्याकडनं शिकवू नका परंतु झोपीने नक्की होणार आजची काय म्हणतोय बघा अनेक संकट आपल्यावरती येतात त्या मुंबईमध्ये ट्रेनमध्ये पडून 13 माणसे गेली विमान कोसळला कित्येक अपघात होतात म्हणून छान विषय आणलाय बा ऐका नीट ऐका नीट श्री गणराया तुला मी विनंती करतो आहे या भक्तांच्या मनातील कथा मी मांडतो आहे करता करविता देवा तूच सारे जाणतो आहे आणि सुख समृद्धी नको देवा मला फक्त समाधान मागतो बाप्पा मोरेश्वरा ऑगस्ट मध्ये प्रत्येकाच्या घरी तू येणार आहेस परंतु
हा तुझा भक्त काय म्हणतोय फक्त लक्ष असू दे. व्यथा सांगतो ना बाप्पा साऱ्यांची व्यथा ही या शरीराची सुद्धा आहे प्रत्येक भक्ताची व्यथा काय का. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा या जीवना. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा या जीवना. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा या जीवना. माझ्या भावना सांगतो माझ्या भावना माझ्या भावना सांगतो माझ्या भावना. तारे भक्त जमा शिवना देवा अंत नको पाहू. कधी कुठे मरण येईल कुणा करेना जीव आम्ही मुठीत घेऊन लगेच येणार. जीव आम्ही मुठीत घेऊन लगेच हल्ला करते हल्ले कोरती विमान मधून पडून कैकांचे जीव गेलेला थांबवणार कोण अशाया आसवाना देवा. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा या जीवना. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा या जीवना. अत्याचार होती देवा मला कारणा हे सारं ऐकून देवा होती वेदना. हे सारं ऐकून देवा होती वेदना. हे सारं ऐकून देवा होती वेदना. हा दुःख माझ्या मनाची सांगू कुणा संभाळया लेकराला दया घना. शाही संधी तुलाही कदम प्रार्थना देवा. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा या जीवना. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा या जीवना. माझ्या भावना सांगतो माझ्या भावना माझ्या भावना सांगतो माझ्या भावना. तारे भक्त जगा शिवना देवा सांगतो ना बाप्पा गजानना अंत
हॅलो, या ठिकाणी नवतरुण सेवा मंडळ आवडे गुरुवाणी आणि भिकाजी बोर्ड आयोजित सन्मान्य आपले शक्तिवाले शाहीर मित्र खेळचे सुपुत्र मंगेश यादव तसेच माझे मित्रबंधू तुरवले शाहीर संतोषजी कोलापटे दिनांक 19 जुलै शनिवार साई छाया विद्यालय मोरेगाव नालासोपारा हा दोघांचा जुगलबंदी सामना आहे. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यांनी 201 रुपये दिले आहेत. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा. बघा, शक्ती तुला म्हटलं की चिमटा हा घ्यावाच लागतो प्रत्येक शाहिराला, तर रंग देणार नाही. कारण आजचे बुवा लांबोरी बुवा, बरोबर ना? लांबोरी बुवाच आहेत ना? हो, लांबोरी बुवाच आहे. बोलता पोपट, बोलता पोपट, ये तो बोलता पोपट है लांबोरी बुआ. उसका जोश लाल है, बहुत बोलता है, उसका दिमाग खोलता है मी आज. हा, म्हणून विषय बुवा गवळीचा चांगला आणलाय. सगळ्यांना आवडेल, पण बुवाला नक्की आवडेल. त्यांच्या सोबत असतात ते कोल्हापूर बुवा पण हात बुवा ऐकून घ्या. कोल्हापूर बुवा कुठे? माझे मित्र संतोष मोरे माझे बंधू आणि संतोष नागपुरी आलेले त्यांना शाहीर म्हणता मदत करतो. कारण का बुवाची लेखणी सुंदर, वादच नाही. आवाजामध्ये बुवा खालीवर असतात तरी पण छान गातात. अनेक गाणी त्यांची फेमस आहेत, बरोबर? पण कॉमेडी बुवा एक नंबर आहे, बरोबर ना? चला, हे तो गवळण, हे गवळण. उसके बाद चिमटा देता है. हा हा, बघा विषय कसा आणलाय बघा. हे बसून घ्या. विषय असा आहे, बरेच जण विषय काढतात. मी नवीन विषय आणलाय गवळणीमध्ये. ती राधा म्हणते कानाला, हे काना 7व्या अवतारामध्ये तू मला वचन दिलंस, ते वचन पूर्ण झालं. आज ही कलियुगी तुझ्या आणि माझ्या प्रेमाला प्रेम ही म्हणतात आणि लफडं ही म्हणतात, बरोबर की नाही? राधा आणि कृष्णाचं प्रेम असं होतं की त्या प्रेमाला त्याची तुलना कोणी करू शकत नाही. परंतु आज ह्या कलियुगामध्ये एक कोटा पोरीवर गेला, काय माती खाऊन आलीस काय? तू कुठे गेला होतास? बाजूला लगेच बोलणार, हा पोराने पुढे झंझाट आहे, लफडा आहे, बरोबर ना? म्हणून असा विषय छान आणलाय. हो, ऐका. जीवा पाड जपलेली नाती कृष्णा, ती जीवा पाड जपलेली नाती अर्ध्यावर सोडून जाती. तू माझ्या अंतरी आहेस काना, अरे तुझीच मी होती. कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा खुडते ही माती,
कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा फुलते ही माती, पण तुझ्या माझ्या प्रेमाला काना ह्या कलियुगात लोक लपड म्हणती। सन्माननीय गवण्यासाठी 201 रुपये आमचे मांजरेकर बंधू खास विरारून आलेले आहेत। बघा विषय कसा आला, नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ। नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ। जाऊ दे ना आता तरी सोड, अरे आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली। कन्हैया कृष्णा, अरे आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली। अरे फडती त्याला फड, बरोबर ना? बरोबर ना? हा, आता ह्या कानाचं म्हणजे लांबोळे बुवांचं आणि ह्या राधेचं म्हणजे मोरे बुवांचं ते पण लपडं आहेच। झंगाट असल्याशिवाय मारे होतात काय हो? झगडा आहे ना आमचा, तो तुमचा झंगाट म्हणून ऐका, आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली। अरे म्हणती त्याला पड, नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ। नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ। जाऊ दे ना आता तरी सोड, आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली। म्हणती त्याला पड, आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली। म्हणती त्याला पड, आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली। म्हणती त्याला आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली। म्हणती त्याला नाही वागणं तुझं ते धड, लागली तुझी मला ओढ। नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ। जाऊ दे ना आता तरी सोड, आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली। म्हणती त्याला आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली। म्हणती त्याला तुझी राधिका तू घनश्याम, आजही जपती मुखात आपलं हे नाम। आजही जपती मुखात आपलं हे नाम, आजही जपती मुखात आपलं नाम। काही वरलंय माझं मन, हे पाण्याची ऐकून धुन, काही वरलंय माझं मन, पाण्याची ऐकून धुन। सासरीचे लागले वेड,
छोटा विषय सांगून गेला, छोटा नॉर्मल विषय. कोणी सांगेल, नवका शाहीर सांगेल. म्हणून काय म्हणतो ऐका, अवतारी वचन देऊन पूर्ण कसं केलं काना, सांग तू येऊन पूर्ण कसं केलं काना, सांग तू येऊन पूर्ण कसं केलं काना, सांग तू येऊन पावरतेही राजा तुला पाहून वृंदावनीच्या गाना येशी तू धावून, वृंदावनीच्या गाना येशी धावून, वृंदावनीच्या गाना येशी धावून. माझा प्रिय सखा हे तुझी राधिका, माझा प्रिय सखा तुम्ही तुझी राधिका, आपल्या प्रेमाची उपमा कधी मिळाली म्हणती त्याला, आपल्या प्रेमाची उपमा कधी मिळाली म्हणती त्याला, आपल्या प्रेमाची उपमा कधी मिळाली म्हणती त्याला, आपल्या प्रेमाची उपमा कधी मिळाली म्हणती त्याला. आई वाटत तुझं हे खरं, आई लागली तुझी मला ओढ, आई वाटत तुझं हे खरं, आई लागली तुझी मला ओढ, जाऊदे ना आता तरी सोड. आपल्या प्रेमाची उपमा कधी मिळाली म्हणती त्याला, आपल्या प्रेमाची उपमा कधी मिळाली म्हणती त्याला, आपल्या प्रेमाची उपमा कधी मिळाली म्हणती त्याला, आपल्या प्रेमाची उपमा कधी मिळाली म्हणती त्याला. अरे आपल्या प्रेमाची उपमा या कलियुगी आली म्हणती त्याला पड. या ठिकाणी या गणेश गोरे थोडं साईडला करून उजव्या कानाचं डाव्या कानामध्ये गोला टाकला असेल तो काढून नीट विषय माझा ऐकून घ्या. विषय माझा असा आहे, मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला, तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, देवांतक, नारांतक, त्रिशिरा, अक्षय कुमार ही नावं सोडून बुवा उत्तर सांगायचं आहे. आणि मी असा शाहीर आहे बुवा, जो खरं बोलेल, माझ्या विषया प्रश्नाचं उत्तर खरोखर देईल, तर त्याचं ह्याच रंगाच्या मंचावरती मी सत्कार करेन. हा माझा शब्द आहे. म्हणून तुम्हाला एक चिंता घेतो, प्रश्नपत्र घेतो, नंतर साहेबांचं गाणं घेतो. बरोबर ना? प्रश्नपत्र तुम्हाला एक थोडा लावतोच पार खांगा. दाढीवाले बुवा, त्यांची पण दाढी नाही, माझी पण दाढी आहे जरा. बघूया. हा बघा, चिमटा घेतो. थायलंड कोलते बुवा, आता हलवायची नाही आम्हाला. हो ताई, लगेच लगेच. अरे विषय माझा जुना लावू नका बुवा उगाच जुना, बुवा करू नका इथे घाण, उत्तर शोधून ग्रंथात आण, उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायात लिहान. डेंजर फटाक नेम आहे. विषय माझा आहे तुला लावू नको बुवा उगाच तुला, बुवा करू नको इथे घाण, उत्तर शोधून ग्रंथात आण, उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान, उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान, उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान, नाहीतर खाशील पायातील भान, उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान.
आयोजकांचं म्हणणं आहे गुटखा तंबाखू वेफर्स कोणी खाऊ नये, आढळल्यास 500 रुपये दंड आहे. आयोजकांचं म्हणणं आहे. धन्यवाद. तसेच साहेबांचं दुसऱ्या बाईकडे घेऊया. शॉर्टकट मध्ये आज एडगे साहेब उत्तम नियोजन, छान नियोजन केलेलं आहे आणि म्हणून माझ्याकडून एक तुम्हाला 4 ओळी म्हणून गीत गातो आहे का. बुवाला दुसऱ्या पाणीमध्ये घेण्याचा निश्चितपणे विशेष नाही. म्हणून केसामध्ये गजरा बघा, 3 तालुक्यात झालेली कामे राजा सागरपाल लांजा आदरणीय आमदार भैया सामंतदादा माऊल्या आलेले नाहीत, साहेब आलेले. म्हणून तरी सुद्धा आमचे एडगे साहेब आहेत, त्यांच्यावरती गीत आहे. लक्ष बघा. 3 तालुक्यात झालेली कामे सामंत साहेबांच्या त्यांच्या आधिपत्यात झालेली आहेत. या साऱ्या जनतेचे खरं कर तेच वाली या जनतेचे खरोखर तेच वाली आहे आणि कोणालाही पैसे देऊन इथे आणलं नाही. कारण आमच्या तुकाराम एडगे साहेबांनी जमवलेली जोडलेली सारी माणसे आली. कमावलेला खजिना मैत्रीच्या धनाचा आहे, त्यांच्याकडे साखा मीपणाचा आहे, त्यांच्याकडे साखा मीपणाचा आहे. आणि दादर सारख्या या नगरीत विनामूल्य कलगीतुऱ्याचं नियोजन करतात. कारण तुकाराम दादा एडगे आमचे मोठ्या मनाचे सन्माननीय खेळचे सुपुत्र तुगवले शाही किशोरजी सनद बुवा यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. जश आता ट्रेन बघून गावावरून आलेले आहेत, त्यांना सुद्धा मूल्यवान सन्मानाचा होता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी सन्माननीय आमचे भाऊ महेंद्र आगरे भाऊ यांच्याकडून 1000 रुपये आलेले, त्यांना शाही मानाचा मुद्रा करतो. बघा, आमच्या एडगे साहेबांनी अरे आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. साहेब तुकाराम दादा एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. अरे भैया सावंताचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान. असे आयोजन दाखवा आम्हाला विनामूल्य सगळ्यांना सुखरूप सेवेसाठी आणि छानसं असं नियोजन केलेलं आहे. म्हणून साहेबांना पुन्हा एकदा माझा मुद्रा करतो. ऐका, आमच्या एडगे साहेबांनी आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान. एडगे साहेबांनी एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. राईट हँड आमच्या कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान. त्यांचे आहे गमदार साथीला त्यांच्या भैया आमदार. स्वभाव प्रेमळ माणूस दमदार, स्वभाव प्रेमळ माणूस दमदार. साथीला कुठे येत माघार, सेवाही करू सेवाही करू त्यांनी मिळविला बहुमान.
काही करू त्यांनी मिळविला बहुमान भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान 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 साहेबांची भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान। या ठिकाणी चाहते मोहे व प्रस्तुत समाजसेवक जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकरबेन सुर्वे आयोजित कलगीधुरा सामना गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 याच ठिकाणी 7 वाजता नियोजन केलेलं आहे। शक्तिवाले शाहीर संदीप मोरे म्हणजे मीच आहे, तुर्यवाले शाहीर अनिलजी घराटे रंगतदार सामना इथे होणार आहे। सर्वांनी उपस्थित राहायचं आहे, विनोद घ्यायचे आहे। धन्यवाद। म्हणून हो आता माझी प्रथम फेरी संपवतो, गोवा आल्यावरती बोलतील बघा गोवा आल्यानंतर मस्त पैकी कॉमेडी की म्हणून प्रथम फेरी संपवून गोवाला शुभेच्छा देऊन त्यांच्या फेरीला धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। Thank you.